नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर देवी और सज्जनो, आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल चमचमीत असा ब्रेड पकोडा. तर इथे मी हे 5 उकळलेले आलू घेतलेले आहेत. आलूला मॅश करून घेऊया. आलू मॅश झाल्याच्या नंतर टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा. आणि इथे मी घेतलेले लसण, अद्रक, हिरवी मिरची, जिरं आणि हिरवी कोथिंबीर 4 वस्तूला ठेचून घेतलेला आहे. याचं वाटण बनवलेलं आहे. हिरवी कोथिंबीर न वाटता अशी पण टाकली तरी पण चालते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद, अर्धा चमच बडीशोप टाकायची आहे. अर्धा लिंबूचा रस टाकूया. लिंबाने चटपटीत असे पकोडे लागतात किंवा आपण त्याला भजे म्हणतो. आणि थोडीशी किंचित टाकूया काश्मीरी लाल मिरची पावडर कलर साठी. आता हे सर्व जिन्नस करायचे आहेत मिक्स. तर हे आलूचं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. याला बाजूला ठेवूया. 1 वाटी घ्यायचे बेसन. बेसनामध्ये अर्धा चमच ओवा टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ, कारण आलू मध्ये पण मीठ टाकलेलं आहे. थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर. याला करायचंय मिक्स. आणि याचं एक आपल्याला पतलंसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि लम्स फ्री हे बॅटर बनवायचं आहे. त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे नसल्या पाहिजे. तर हे आपलं बेसनाचं बॅटर तयार आहे. तर इथे मी ह्या स्लाइस ब्रेड घेतलेले आहे. ब्रेडला मधून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आलूचा मसाला बनवला होता तो मसाला या ब्रेडला लावायचा आहे. अशा प्रकारे आलूचा मसाला लावायचा आहे आणि ब्रेडचा दुसरा पीस त्याच्या वरून ठेवायचा आहे. अशा प्रकारे तर या ब्रेडला करायचं आहे बेसनामध्ये डीप. आणि याला घ्यायचंय फ्राय करून. तेल गरम झालेलंच आहे. पकोडे फ्राय करून घेऊया. उलट पलट करून छान दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहे. हे एकदम कमी तेलकट असे हे पकोडे होतात. तर आता बघा छान फ्राय झालेले आहेत. काढून घेऊया. आणि बाकीचे पण असेच फ्राय करून घेऊयात. तर याला मिरची सोबत खा, हिरव्या चटणी सोबत खा किंवा सॉस सोबत खा. असे खाल्ले तरी खूप छानच लागतात. एक पकोडा मी तुम्हाला कापून पण दाखवते. पावसाळा स्पेशल ब्रेडचे पकोडे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.